हो काही एडेबडे झालाय का तुम्ही? कुणी बघितलं तर इथं? बघितलं तर बघू दे, मी नाही घाबरत कुणाला. आणि का रे, तुला माझं असं आडवं येणं आवडत नाही, पण तुझा हा जो माज आहे तो मला रोज जिवंत मारतोय. त्याचं काय? तू जर माझं ऐकणार नसेल ना, तर अजून बरेच रस्ते आहेत माझ्याकडे. काय ऐकणार तुमचं? सोड. तुला माहिती राहुल, तुझ्या या शरीरावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. तू फक्त होकार दे मला. अरुण भाऊची बायको आहे तुम्ही. नवऱ्याबरोबर सुखान संसार करा की. माझा नाद द्या सोडून. अरुण फक्त नावाचा नवरा आहे माझा, त्याच्यात नवऱ्यासारखं काहीच नाही. आणि तसा बी मला त्याच्यात काडी मात्र रस नाही राहिला. तुला माहिती राहुल, मला काय पाहिजे ते. माझ्या या शरीराला फक्त आणि फक्त तुझा स्पर्श पाहिजे. एक सांगू? काय? मी कधीच तुमचा होणार नाही. का? कुणी हाय का दुसरं? हा दुसरा आहे का नाही याची चौकशी कशाला पाहिजे तुम्हाला? तुम्ही तुमच्या रस्त्याने जा की. तसं नाही. जर तुझं कोणी असेल तर सांग मला, मी तुमच्या दोघांच्या मध्ये पण येणार नाही. सांग. सोडा. तू तोंड उघडलं नाही म्हणून काय झालं? कोण तोंड उघडन हे मला चांगलंच माहिती. राहुल, तू फक्त माझा आहे आणि तुला मी माझ्याशिवाय कुणाचंच होऊ देणार नाही. अगर आणि जरा दमन लागलं नाही ना, जरा दमन कर की. एवढी कसली काय असते तुला? राहुल, तू अजूनही तसाच आहेस बघ. तसाच म्हणजे कसं? काय नाही. बरं जाऊ दे, उठ. राणी, मला तुला काहीतरी सांगायचं. सांग ना मग. ती अशी आहे ना, तिचं लक्षणं काय मला ठीक वाटेना बघ. जरा सावध राहतो. पण तू एवढं आवरून कुठे चालला? मी होय, मी फवारायला औषधांना चाललोय. बरं, किती वाजेपर्यंत येशील? येईन की संध्याकाळपर्यंत. येताना तुझ्या घरासमोरनं जाणार आहे. जरा बाहेर येऊन थांब, तेवढं तुझं दर्शन. बरं घे, पेंडी घे. सावकाश जा. सावकाश जा, काय धडपडू नको. आशा, तू? हा. अगं राणी, किती कष्ट करते बाई तू. तुझा तो नवरा सांगत्या दारू पिऊन पडेल असेल कुठंतरी, आणि तुलाच मरमर करावं लागतंय. हा ना ग, काम नाही केलं तर चल थोडी पेटन. बरं, तू काय म्हणती, कस काय इकडे येणं झालं तुझं? अगं, हे मीटिंगला कुठं बाहेर गेलेली, मग त्यांना यायला ना उशीर होणार होता. मग म्हटलं घरात बोर होण्यापेक्षा मैत्रिणीकडे जावं, म्हणून तुझ्याकडे आले होते गप्पा मारायला. हा का, बरं झालं. काय म्हणती, बोल ना मग. काय नाही ग. गणे नाही का, तो परवा म्हणत होता तुमच्या त्या मोठ्या कॉलेजपाशी कॅफे होतं म्हणून. आणि तो राहुल्या पण तिकडेच कुठं तर राहायचा ना. तू गेली होती का कधी राहुल्यासोबत कॉफी प्यायला? सांग ना मला. तो गाण्या खोटं बोलतोय. आमच्या गावात काय कॅफे नव्हता.
आणि कोल्ड कॉफी पण मिळत नव्हती. आणि मिळत जरी असती तर मी कशाला जाऊ तिथं. मी आपली साधी सिंपल पोरगी, गरीब घराण्यातली. मला थोडी आले असे मोठ्यासारखे शौक. आणि तो राहुल काय खात होता, काय पित होता, त्याच्याशी माझा काय संबंध. मी आपल्या कॉलेजला जायचे आणि कॉलेजवरून सरळ घरी निघायचे. असं कसं घर आणि तुम्ही एकाच गावात होते, एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. आणि हा राहुल एवढा देख ना, त्याच्याविषयी तुला कसं काय माहित नाही ग? नवलच आहे बाई राणी तुझं. त्यात काय आलंय नवल? असे कितीतरी पोरं होते आमच्या गावात. आता सगळ्यांच्या खबरा घेत बसू काय मी? आणि तेवढा टाइम पण नव्हता मला खबरा घ्यायला. बरं जाऊ दे. बाई माझ्या तर लक्षातच नाही. अगं मी दूध ठेवलंय गॅसवर. उतू जाईन, बंद करते पटकन. बाई राणे, मला त्याला काळजी वाटू राहिली बाई, म्हणून म्हणलं तुला येऊन सांगावं. आता कसली काळजी वाटू राहिली तुला? अगं तू गाणं नाही का, आता त्याचं लग्नाचं वय झालंय ना, तर राहुल आला होता काल माझ्या घरी. तो खंड्याला सांगत होता अगं की गावात एक पोरगी आली म्हणे त्याच्या लग्नासाठी. आणि राहुल हे पण म्हणत होता, मजेची गोष्ट अशी की तू बी तिला ओळखते म्हणे, तुम्ही एकाच कॉलेजमध्ये होते म्हणे. होय राणे, मला सांग ना, तू ओळखते का तिला? ती कशी आहे, काय काय करते? तुला राहुल बोललाच असं ना तिच्याबद्दल? आता राहुल काय बोलला, गाण्या काय बोलला, ते मला कसं माहिती? जर गाण्या राहुलला बोलला असेल किंवा राहुल तुझ्या नवऱ्याला बोलला असेल ना, तू त्यांना जाऊन विचार ना. मला कशाला विचारते तू? आणि हे बघ, मी काय त्या राहुलच्या घरी राहत नाही किंवा तो काय माझ्या घरी येत नाही रिपोर्ट द्यायला मला. बाई राणी, तू लगेच चिडती माझ्यावर. आता तुमची एवढी जुनी ओळख आहे, आता ओळख इथपर्यंत आली म्हणल्यावर मला असं वाटलं की राहुल म्हणलं असं गाण्याच्या लग्नाबद्दल तुला. आता शेवटी जुनी मैत्री ना तुमची. मला काय माहिती नाही त्याच्याबद्दल. बर, काम आहेत मला बाकीची. कुठं निघाली? काय नाही, ती थोडं सामान आणायचं चालली. हे बघ, यांनी माझ्यासाठी काय आणलं बघ. छान आहे डिझाईन. खरंच खूपच छान आहे ग. अरुण भाऊ किती लाड पुरवतात ना तुझे. तू त्या नशीबच काढलं बाई. आता लाड तर पुरवणारच ना गो. आता शेवटी मी त्यांची बायको आहे. वय राणे, राहुलला पण माहित असेल ना मुलींच्या हातात काय चांगलं दिसतं काय नाही ते. आता त्याला काय माहिती मुलींना काय आवडतं काय नाही ते. आणि काय ग, तू सारखं सारखं मला काय विचारत असते बरं त्याच्या आवडी निवडी? तरी पण राणे, जेव्हा जेव्हा राहुल तुझ्याकडे बघतो ना, त्याची नजर सांगून जाते. तुझ्यातलं साधेपणाच त्याला लय आवडतं. आशा, जरा जीभ सांभाळून बोल. काही पण काय बोलतेय तू? मी दारुट्याची जरी बायको असली ना, तर मी या घराची आबरूई. आणि त्याला काय आवडतं काय नाही आवडत ना, तू डायरेक्ट त्या राहुल्याला जाऊन विचार. समजलं? गण्या, मला लागलं टेन्शन आले. राणी काय तर बोलून बसायची. अरे ती काय लहान पोरगी होय होय बोलायला? हा, कशाचं बी टेन्शन घेतो तू? तसं नाही रे गण्या. हम्म. राणी भावनिक आहे. तिला प्रेमाने कोणी विचारलं ना, सांगून बसायची ती. अरे ती काय लहान बीन नाही. आणि तुझ्या शब्द बाहेर आहे का मला सांग. तू समजून सांगितलंच नाही एकदा तिला. नको उगाच टेन्शन घेऊ. अगं राणे, राणे अगं थांब थांब थांब. वय राणे, काय अगं लय मोठा आनंद झाला. ते सांगण्यासाठीच मी पळत पळत इथं आले. काय ग, काय झालं? माझ्या नवऱ्याला तर काय झालं नाही ना? नाही बाई, त्या नवऱ्याला काय नाही झालं. मग अगं तू खंड नाही का, अगं बाई कधी दारू पित नव्हता, आज मरणाचा दारू पिऊन आमच्या गोट्यात आला. आणि आमच्या गोट्यात येऊन काय म्हणतो माहिती का, राणीचं लग्न आधी एका पोरासोबत लपडं होतं, आता तोच पोरगा आहे ना गावात येऊन फिरतोय म्हणून. बाई राणे, मला तर लय काळजी वाटू राहिली बाई. या खंड्याने जर अख्खे गावभर बोबाटे गेलं ना, तर तू आबरू जायची. राणे, मला खरं खरं सांग, तो पोरगा राहुल तर नाही ना? आणि जरी राहुल असला ना, मला सांगून दे. मी आमची यांना सांगून ना खंडच तोंड बंद करायला लागेल. पण तू सांग मला. अगं आशा,
ह्या दारुड्या लोकांचं एवढं कशाला म्हणावं घेते तू? दारुडे लोक ना दारू पिले का काही बरळतात. आता माझा नवरा नाही का, दारू पितो घरी येतो काही बरळत बसतो. त्यांचं एवढं मनाव नाही घ्यायचं. आणि ये बघ, तू पण मनाव घेऊ नको आणि मला घाबरवण्याचा काही प्रयत्न करू नको. काय, येते मी आता. लईच वकिली करू राहिली आज सगळ्यांची. काही सांगितलं तरीही लागून. होय ग राणे, हा तो ड्रेस आहे ना त्या दिवशी मळ्यात घालून आली होती तू. काय बी म्हण राणे, तुझी न त्या रावल्याची फॅशन लयच भारी बाई. एवढे भारी ड्रेस घालून तुम्ही मळ्यात फिरत होते. पण मला हे कळत नाही, तुझी आणि त्याची चॉईस किती मिळती जुळती. जणू हा ड्रेस एका दुकानातून खरेदी केल्यासारखं. हा ड्रेस मला माझ्या मामाने घेतलाय. आणि ह्या कपड्यांचा रावल्याचा काय संबंध? का रावल्या काही दुकान टाकून बसला काय कपड्याचं? संबंध कपड्याचा नाही, संबंध ह्या कपड्यामध्ये आतला आपल्याला मनाचा आहे. राहुल या गावात आल्यापासून पहिल्यांदाच हा ड्रेस धुवायला काढलाय ना. तुला काय वाटतं, लोकांना काही दिसत नाही? ज्याच्या मनात पाप असतं ना, त्याला धुवायला काढलेल्या कपड्यांमध्ये सुद्धा लफडेच दिसतात. उगाच तू माझा आता तोंड उघड्या नको लावू. जा तिकडे घरी. नवऱ्याला काय पाहिजे काय नाही ते तुझा नवरा वाट बघत असेल, द्यावं त्याला जरा. असं तू अगं एवढ्या रात्रीची काय झालं? राणी, खरंच मला माफ कर ग. माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. हवं तर मी तुझ्या पाया पडते. खरंच तू लय गुणाची आहे. म्हणून आज मी माझ्या मनातलं सगळ्यात मोठं गुपित तुझ्या समोर उघडं करायला आली. इथून मागं जे झालं ना ते विसरून जा. अगं आशा काय झालं? का बरं रडतीये तू? अरुण भाऊ तुला काही बोलले का? त्या अरुणचं नाव पण नको घेऊ माझ्या समोर. आता त्या अरुणवर माझं काहीच प्रेम राहिलं नाही. अगं लग्न झाल्यापासून 2 शब्द प्रेमाचे नाही बोलले. अगं राणी, तो राहुल, तो ह्या गावात आल्यापासून माझा जीव जडलाय त्याच्यावर. तू जेवढं समजते ना त्याच्यापेक्षा जास्त आवडायला लागलाय तुम्हाला आता. मला लय म्हणजे लय आवडायला लागलंय आता. मला त्याच्यासोबत लग्न करायचंय, ते पण पळून जाऊन. हो राणी, मला त्याच्यासोबत संसार थाटायचा आहे. आणि मला हे माहिती आहे त्याला पण मी आवडते म्हणून. तो फक्त आणि फक्त ह्या गावात माझ्यासाठीच थांबलाय. हा, मग मी तुझ्यापासून गेले ना, त्याने माझा रस्ता अडवला होता. मला बोलला तो, माळ्याते मला बोलायचे. त्याने मला सांगितलं राणी, त्याला पण मी आवडते म्हणून. आणि तू या गावात फक्त माझ्यासाठी थांबलाय. आता बघ ना, आमच्या दोघांचा रस्ता क्लिअर आहे. पण मी अरुणचं काय करावं ना तेच कळत नाहीये मला. राणी, ह्या गावात फक्त जवळची तू आहे मला, म्हणून तुझ्यापाशी मन मोकळं करायला आले मी. अगं आशा तू काही काय बडबडतीये? आणि असं काय असतं तर राहुलने मला सांगितलं असतं. तो माझा चांगला मित्र आहे. अगं राणी, हे सगळं आजच घडलं आणि एवढं रात्रीचं घडलंय. मला सांग, तू एवढं रात्रीचं तुझ्या घरी येऊन तुला हे सांगणं बरोबर वाटतं का तुला? आणि तसं पण तू माझी मैत्रीण आहे. राहुल्याचा तुझा काय संबंध? त्याने तुला सांगितलं नाही सांगितलं तरी काय फरक पडतो? हे बघ राणी, राहुल्या मला लय आवडतो. मला तू पाहिजे. तू माझी मदत कर आणि मध्यस्थी राहून आमच्या दोघांना मिळवून दे. मदत? मी मी काय मदत करू? अगं राहुल तो राहुल्याने मला मगाशी हे पण सांगितलं की ह्या गावात तो फक्त माझ्यासाठीच आलाय म्हणून. दे ना आमच्या दोघांना मिळून. तूच मदत करू शकते आमची. बस झालं तुझं आता. तू जरा तोंड सांभाळून बोल. राहुल तुझा नाहीये आणि तुझ्यासाठी या गावात आला पण नाही तो. काय झालं ग तुला चौताळायला? त्याचा तुझा काय संबंध?
तो ह्या गावात फक्त माझ्यासाठी आलाय, कळतंय ना तुला? फक्त माझ्यासाठी आलाय तो. तुझ्यासाठी नाही आलेला तो फक्त माझा आहे, माझ्यासाठी ह्या गावात आलेला आहे. अशा तो तुझ्यासाठी नाही आलेला. मग कोणासाठी आलाय सांग ना. फक्त माझ्यासाठी आलेला आहे. माझा आहे तो, माझा समजला का तुला? आणि मला माहिती माझा राहुल मला धोका नाही देऊ शकत कधीच, समजलं ना? मग मी खोटं बोलते का? हा, तू खोटंच बोलती. मग खरं काय ते सांग मग मला. राणी, मला तुझी मोठी बहीणच समज. जे काही खरंय ना ते सगळं सांग मला. मी खरंच तुला धोका देणार नाही ग. आणि आपलं जे बोलणं आहे ना ते आपल्या दोघीतच ठेवून मी वचन देते तुला. मी जे काही खरंय ना सगळं सांग. आशा, लग्न आधी खरंच माझं आयुष्य लई चांगलं होतं ग. लई सुखात होते मी. मग लग्न का नाही केलं राहुल सोबत? अण्णा ऐका ना, अण्णा खरंच चुकलं माझं, मला माफ करावं अण्णा. अण्णा माझं ऐकून तर घ्या हो तुम्ही. काय ऐकून घ्यायचं तुझं? हा, अरे आजपर्यंत तुला सांगतोय त्या भिकाऱ्या राहुल्यासोबत राहू नको म्हणून, तरी तू ऐकत नाही. हा, तुला बापाची इज्जत गावामध्ये घालायची. नाही अण्णा, खरंच चुकलं ना माझं. अरे काय चुकलं? काय चुकलं? अहो काय झालंय? का मारताय तिला तुम्ही? अरे तुझी पोरगी, तिला 1000 वेळा सांगितलं त्या राहुल्याला बोलू नको म्हणून. प्रेमात इडी झाली ती, प्रेमात त्याच्या. हा, हे बघ, आजपासून तुझं कॉलेज बंद, अण्णा, गावामध्ये फिरणं बंद. बस बसले ना अण्णा, असं नका ना करू. अण्णा, चल. ऐका ना. अण्णा, खरंच चुकलं माझं. अण्णा, ऐका ना. तो दरवाजा जर उघडलास ना, उभा कापीन उभा. अण्णा, अण्णा दरवाजा उघडा. अण्णा, खरंच चुकलं माझं, मला माफ करा. आई, अगं तू तरी सांग ना त्यांना. अहो राग थोडा शांत करीत जा ना. असं कुठं घरात कोंडून हाणून मारून भागत असते का? लेकरू आहे ते अजून. मी दिवसभर कामाला असतोय, पोरीकडे लक्ष द्यायचं तुला कळत नाही का? आता माझ्यावर फिरून येऊ नका. आता आपण भांडायचं का? तू जर नीट ध्यान दिलं असतंस ना, तर आजचा दिवस बघायला मिळाला नसता. पुन्हा माझं तोंड सुटलं का नाही की मग लय म्हणतात तुझं तोंड लय चालतंय. आणि तसं बी तुम्ही राणीला खोलीत कुठं टांगून आणि बांधून आणि ठेवून सगळं भागत असते का? लोक काय म्हणतील? लोकांची भीती? अरे तिला लोकांची भीती असती ना, तिने राहुल्यासोबत हे पाऊल उचललंच नसतं. पण नाही, मी आता ठरवलंय, राणीचं लग्न लावून दिल्याशिवाय तिच्या डोक्यातला राहुल्या निघायचं नाही. अहो काय बोलतायत तुम्ही? लहान आहे ती अजून, शिकती. अरे तुझं ऐकून तर हे दिवस बघायला मिळालाय. उद्या त्या राहुल्यासोबत पळून गेली तर अख्ख्या गावामध्ये मला तोंड दाखवायला जागा राहायची नाही. तुमच्या काय जिबीला हाडबीड आहे का नाही? आपली राणी कधीच असलं काही करणार नाही. त्या भावाला फोन लावून देतो. माझ्या भावा? हा, सावड्याला. त्याला बोलायचं आणि आजच्या आज त्याला बोलून घ्यायचं. हा, बोल. हॅलो. अरे कुठं आहेस भावड्या? अरे तू बबल्यासाठी बोलला होतास ना राणी. अरे हा, ते तेव्हा म्हणायचे की तिला कॉलेज करू द्यायचंय, शिकू द्यायचंय, पण आता म्हणतेत बबल्या संग लावून देतो लग्न. आता मी काय म्हणते, मला फोनवर जास्त काय बोलू नको. तू काय कर, आजची आज माझ्याकडे लवकर ये बरं, घरीच बसून बोलूत काय तर. हा ये.
रातच्याला नको रे बाबा, खेड्यापाड्यात लाईटीचा प्रॉब्लेम असतोय, पावसा पाण्याची लाईट जाते, कुठं काहीतरी उगं करतो. 1-1.5 तासात ये, कुणाची गाडी घेऊन लवकर ये. हा ठेव.